केंद्र सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती। या योजनेचा पहिला हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला नाही। या योजनेअंतर्गत करण्यात आलेले 4 लाखाहून अधिक ट्रान्झॅक्शन फेल झाले असल्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होता इतर व्यक्तींच्या खात्यात जमा झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत। शेतकऱ्यांचे आधार क्रमांक जोडलेले नसल्यामुळे हा हप्ता इतर व्यक्तींच्या खात्यात जमा झाल्याच्या घटना घडत आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 वेळा पैसे जमा झाले आहेत। हा गोंधळ परत होऊ नये यासाठी आता सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला आधार क्रमांक बंधनकारक केला आहे। यापूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झालेला नाही, त्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यासाठी आधार क्रमांक घेण्यात येणार आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे। तुम्ही तुमचा आधार क्रमांक या योजनेसाठी दिलेला आहे किंवा नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूत अशाच एका नवीन अपडेटसोबत।